हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण मस्त असाल. सर्वप्रथम कमेंटमध्ये सांगा की मॅथ्स फर्स्टचा पेपर कसा होता. नक्कीच छान सॉल्व केला असेल सर्वांनी. सो कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टुडंट्स, मॅथ 1चा पेपर झाला आहे आणि आता नंबर आहे मॅथ्स पार्ट 2चा म्हणजेच जॉमेट्रीचा. सो स्टुडंट्स, 9 तारखेला आपला SSC मॅथ्स 2 जॉमेट्रीचा पेपर आहे. या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत ते डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्टुडंट्स, 2 दिवस आहेत आणि चॅप्टर्स आहेत 7. तर अशी कुठली स्ट्रॅटजी वापरली तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. तर आता वेटेज पाहिले तर सिमिलॅरिटी 10 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. पायथागोरस थेरम 7 मार्क्सचे वेटेज आहे. सर्कल हा जो चॅप्टर आहे तो खूप लेंदी आहे आणि तो 12 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे, म्हणजे 12 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. त्यानंतरचा चॅप्टर आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. हा खूप छान चॅप्टर आहे ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन करायचे आहे आणि तो 7 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यानंतरचा चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, जो की 7 मार्क्ससाठी विचारला जातो. 6वा चॅप्टर आहे ट्रिगोनॉमेट्री, 7 मार्क्ससाठी विचारला जातो. आणि त्यानंतरचा लास्ट चॅप्टर आहे मेन्सुरेशन, जो फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे, तो आहे 10 मार्क्ससाठी विचारला जातो. अशा पद्धतीने चॅप्टर्सचे वेटेज आहे. सो आता तुम्ही यामधले सर्व चॅप्टर करण्यापेक्षा 4 ते 5 चॅप्टर जरी केले तरी तुम्ही छान स्कोर करू शकता. सो कसे ते पहा. फर्स्ट सिमिलॅरिटी जो चॅप्टर आहे त्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ BPT, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स हे टॉपिक करू शकता. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी जे आहे तर या टॉपिकवर सहसा क्वेश्चन विचारला जातो. सेकंड चॅप्टर आहे तुमचा पायथागोरस थेरम, तो त्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरस थेरम, अपोलिनियस थेरम हे खूप महत्त्वाचे थेरम आहेत. ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि त्यानंतर 30, 60, 90 आणि 45, 45, 90 ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यावरही बऱ्याचदा क्वेश्चन विचारतात. सो त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. त्यानंतरचा चॅप्टर आहे तुमचा जो तुम्ही करू शकता तो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, 7 मार्क्ससाठी विचारला जातो, ज्यामध्ये सर्कलवर टँजंट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी येते. त्यामध्ये 2 पॉईंटसाठी विचारतात. ऑन दी सर्कल विचारतात किंवा पॉईंट आउटसाईड दी सर्कल विचारतात. सो तिथे तुमचे 7 मार्क्स फिक्स होऊ शकतात. फक्त कन्स्ट्रक्शन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यामध्ये इरेज करायचे नाही किंवा ते कन्स्ट्रक्शन क्लिअर दिसले पाहिजे आणि त्याला लेबल ते व्यवस्थित करायचे आहेत. सो नीट अँड क्लिअर कन्स्ट्रक्शन करून तुम्ही तुमचे 7 मार्क्स जे आहेत ते फिक्स ठेवू शकता. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा एक असा चॅप्टर आहे की जो छान मार्क्स देऊन जातो. यामध्ये काय आहे, डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन. तर यामध्ये 2 पॉईंटमध्ये डिस्टन्स फाइंड करण्यासाठी येते किंवा सहसा पॉईंट दिलेले असतात आणि ते कोलिनियर आहेत हे शो करण्यासाठी सांगितले जाते किंवा व्हेरीफाय करा म्हणतात की ते पॉईंट कोलिनियर आहेत की नाहीत. किंवा असाही क्वेश्चन विचारला जातो की त्या ठिकाणी पॉईंट दिलेले असतात तुम्हाला आणि शो करण्यासाठी सांगतात की हे जे पॉईंट आहेत ते स्क्वेअरचे व्हर्टायसेस आहेत वगैरे अशा पद्धतीने शो करण्यासाठी सांगितले जाते. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला हेही त्यामध्ये आहे. तर त्याचाही छान प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. त्यानंतरचा चॅप्टर आहे ट्रिगोनॉमेट्री. सो त्यामध्ये ज्या ट्रिगोनॉमेट्रीच्या आयडेंटिटीज आहेत त्यावरही क्वेश्चन विचारला जातो. सो तेही तुम्ही करू शकता. ट्रिगोनॉमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री, मेन्सुरेशन हे चॅप्टर्स जे आहेत ते फॉर्म्युला बेस्ड आहेत. सो फॉर्म्युला रिव्हाइज तुम्ही करून ठेवायचे आहेत. सो आता तुम्हाला लक्षात आले असेल की तुम्हाला कुठले टॉपिक केले पाहिजेत. सो टाईम वेस्ट न करता तुम्ही सेल्फ स्टडी चालू ठेवा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे क्वेश्चन डिस्कस करूयात जे एक्झाममध्ये तुम्हाला बेनिफिट्स देतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. कीप स्टडिंग अँड टेक केअर.